आपण आपल्या ध्यानात ठेवू. रेडिएटरचं जुनं पाणी खाली सोडून नवीन पाणी त्यामध्ये टाकलं म्हणजे थंड होईल हो. आणि त्याच्यानंतर डबल एकदा पाण्याने चाललोय, कारण पोरं म्हटली तुम्ही बनवायच्या काय मापाच नाही, बनवू काय लागत नाही, तुम्ही पाणी आणून द्या, बास झालं, तुम्हाला ऑन करून घाल. आणि आपण टोल नाक्यावरती खूप जण आहे हो, त्यामुळे बनवायचं साहित्य बऱ्याच लोकांकडे आहे. त्यामुळे आज बनलेलं आहे आम्ही चिकन. आणि चिकन कसं शिजते बघायला लागले का. आणि सगळी पोरं एक नंबर, सगळे एकमेकांना मदत करताना, एक सुद्धा काम चुकारपणा करणं मला सोडून बरं का. म्हणजे मी पण काम करतो, पण कधी कधी मोबाईलात व्हिडिओ करायचं पण काम करतो. आणि चिकनचा बेत आहे बरं का आज याला. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण पहिल्यांदाच गाडीवरती चिकन बनवून खायला लागलो. म्हणजे आपण नाही बरं का, आपल्यासोबत जे सहकारी मित्र परिवार होतं त्यांच्याकडे बनवायचं होतं, तर हॉटेल मांडले, टाली खाली यायला लागतं, क्वालिटी क्वांटिटी चेक करायला. आणि चिकन बिकन असं झणझणीत बनलं होतं ना, पोरांच्या सगळ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि सगळ्यात आधी मी हावरा हो. आणि काय तुम्ही हॉटेल बिटेल घेऊन बसलाय, आमच्या भाऊबंदी कसलं भारी चिकन, चपात्या, भात वगैरे सगळं टॉपचं बनवलं. तुम्हाला सांगतो कुठलं हॉटेल आणि कुठलं काय एक नंबर लागलं मित्रांनो. खरं सांगतो गाडीवर जेवण बनवायचा लय फायदा आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आपलं पाहुणं हे आहे का, दिसतंय का, ही पाहुणं आपल्या बेंगलोरला राहतंय. मग चिकन बनवायचं म्हणून गड्याला आमंत्रण दिलं होतं. मग गडी वेळेवरती हजर राहिला. त्याला म्हटलं आमचं जेवण झाल्यानंतर तुला वाढतो आपल्या भोगलेत काय उरलं तर अशा पद्धतीने आमचं सगळं चिकन तयार झालं आणि आम्ही ताटात वाढून घेतलेलं आहे. तर सगळ्यांचा बुकना उठवायचा चालू आहे. तसंच मी सुद्धा आता बुकना उठवणार आहे. तर असा आमचा रोजच्या रोज बनवायचा प्लॅन आहे. तर तुम्ही सगळ्यांनी बघा आणि लाईक फॉलो